आपल्याला लागतोय. म्हणजे एक एक्सपिरियन्स जो आहे त्याच्यामध्ये हे तहसीलदारांची काही नवीन पद क्रिएट झाली नाही आहे. तहसीलदारांचे अनुभव असलेले व्यक्ती आपल्याला बेसिकली या कामामध्ये कोर्ट चालवायचे. हे काही कोर्टमध्ये पण बसणार नाही, ते फक्त ऑर्डरचे ड्राफ्टिंगमध्ये माझी मदत करतात आणि त्या अनुभव असलेले व्यक्ती, त्यांची नियमाच्या ज्ञात असलेला व्यक्ती आपल्याला लागत आहे. त्यामुळे मला मदत करण्यासाठी माझे कोर्ट कचेरीचं जो कामकाज आहे त्याच्यामध्ये मला सहकार्य करण्यासाठी, माझी प्रश्न समजून घेऊन त्याच्या म्हणजे ऑर्डरचे ड्राफ्टिंग करण्यासाठी, त्या मदतीसाठी आपण तहसीलदार दर्जाचे अधिकारी, नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारीची जाहिरात काढलेली आहे. एमपीसीच्या बाहेरचे जे वर्ग अ पासून ते ड पर्यंतचे हे पदे कंत्राटीकरणावर भरण्यासाठी सरकारने 9 कंपन्या नियुक्त केल्या होत्या. त्या कंपन्या सत्ताधारी आमदारांच्याच होत्या. आता सरकारने एमपीएससी मध्ये पुन्हा हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली आहे. आता सरकार एमपीएससी मधली क्लास 1 सारखी पदं, जे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी आहेत, अशी पदे कंत्राटीकरणावर भरणार आहेत. यामुळे ज्या नोकर भरती होणार आहेत त्याला खीळ बसू शकते आणि ज्यांना रोजगाराची गरज आहे ते नोकर भरतीपासून वंचित राहू शकतात. पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते 2 भारत. एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाईल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.